विधानसभा लोकसभेमध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातून उमेदवार देण्याची आमची तयारी चालली आहे आणि महाराष्ट्रभरातून आम्हाला आमचे जे जिथे जिथे कार्यकर्ते आहेत ते तिथे संपूर्ण ताकदीनिशी आम्ही काही गोष्टी राखून ठेवायच्या असतात. वेळ आला आम्ही नक्की त्याच्यावर प्रत्येक पक्षाची ए आणि बी टीम झालेली आहे. आमचा पक्ष हा संपूर्णपणे एकच टीम आहे आणि संपूर्णपणे ताकदीनिशी आहे. आज निवडणुकांचा बिगुल जो आहे तो आता वाजलेला आहे. यामध्ये आता बहुजन विकास आघाडी जो पालघरचा एक प्रमुख महत्वाचा आणि एक केंद्रबिंदू पक्षाचा मानला जातो, कारण बहुजन विकास आघाडीची वसईमध्ये एक हाती सत्ता आहे. याचबरोबर हितेंद्र ठाकूर हे राजकारणामध्ये पालघरच्या अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. त्यांचा हा पक्ष आहे. आज आपल्यासोबत आहेत युवा विकास आघाडीचे संघटक सचिव हार्दिक राऊतजी तसंच माजी युवा नगरसेवक. हार्दिक राऊतजी नमस्कार. आज ही इंटरव्ह्यू मुलाखत घेण्याचं एकमेव कारण म्हणजे की तुमचे स्टेटमेंट्स जे असतात ते अतिशय एक अभ्यासू असतात. त्याचबरोबर हार्दिक राऊत आत्ताच्या घडीला काय बोलत आहेत याकडे युवकांचं लक्ष आहे, विरोधकांचं लक्ष आहे. कारण बहुजन विकास आघाडीमध्ये जसं म्हणजे पिढोनपिढी चालत आलेलं आहे तसं आता युवा म्हणून तुम्ही पण एक चांगलं नेतृत्व निभवताय. तुम्हाला विचारेल की बहुजन विकास आघाडीने आता जे आहे मैदानात उतरलेली आहे, सज्ज झालेली आहे लोकसभा इलेक्शनसाठी, काय सांगाल? कारण उत्सुकता लागली आहे आता बहुजन विकास आघाडीने कशा प्रकारे तयारी सुरू केली आहे? सर्वप्रथम आजच्या राष्ट्रीय युवा दिनाच्या आमचे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, युवा आमदार सतीश ठाकूर, प्रथम महापौर राजूजी पाटील, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि बोईसरचे आमचे आमदार राजेशजी पाटील आणि पालघर लोकसभेचे प्रथम खासदार बळीरामजी जाधव, संपूर्ण टीमच्या वतीने मी युवा दिनाच्या संपूर्ण युवकांना युवतींना शुभेच्छा देतो. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. पालघर जिल्हा नाही तर आम्ही येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातून उमेदवार देण्याची आमची तयारी चालली आहे आणि महाराष्ट्रभरातून आम्हाला आमचे जे जिथे जिथे कार्यकर्ते आहेत ते तिथे संपूर्ण ताकदीनिशी आम्ही लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर आमच्या लोकनेत्यांच्या आदेशाने लढवतो. असं म्हटलं जातं की बहुजन विकास आघाडी हा वसईपुरता सीमित आहे. विरोधकांनी अनेकदा टीका केली की हितेंद्र ठाकूर हे फक्त वसईपुरते सीमित आहेत, म्हणून कदाचित लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांना यंदाच्या वेळेस अलायन्स करावी लागेल, कारण मोदी वेव्ह जी आहे त्याच्यामध्ये जे आहे ते हितेंद्र ठाकूर वाहून जातील. त्याबद्दल काय सांगता? सबका साथ सबका विकास आणि आमची जी टॅगलाईन आहे आपला विश्वास बहुजन विकास. तर विकासाच्या मुद्द्यावर आमचा विकासाचा महामेरू आमचे लोकनेते हाकतायत आणि त्याचा लोकांना आनंद आहे. लोक येत आहेत कारण काय बघा, प्रत्येक पक्षाची ए आणि बी टीम झालेली आहे. आमचा पक्ष हा संपूर्णपणे एकच टीम आहे आणि संपूर्णपणे ताकदीनिशी आहे. आज अनेक वर्ष आप्पा विधानसभेत आहेत, त्यांचे मित्र परिवार आहेत, त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत प्रत्येक राजकीय पक्षामध्ये. जर कधी वेळ आली अलायन्स किंवा युती महायुती काय करायची तर त्याचं संपूर्ण आमचं शीर्ष नेतृत्व आहे ते ठरवेल. पण कार्यकर्ते हे स्वबळावर लढण्यासाठी तयार आहेत आणि परत एकदा 2009 प्रमाणे 10-12 दिवसामध्ये आप्पा जो उमेदवार देतील त्याला आम्ही जिंकून देण्यासाठी आमची संपूर्ण ताकद युवा टीम, ज्येष्ठ टीम, महिला टीम सर्व एकत्र येऊन काम करतो. कुठेतरी असं अपेक्षित आहे का की आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये जसं तुम्ही म्हटलं तर आता बहुजन विकास आघाडी हा गुलदस्त्यात असलेला त्यांचा चेहरा जो उमेदवाराचा आहे तो बाहेर काढेल? काही गोष्टी राखून ठेवायच्या असतात. वेळ आला आम्ही नक्की त्याच्यावर. कारण श्रीकांत शिंदे जसं म्हणाले की यंदाच्या वेळेस राजेंद्र गावित जे आहेत ते शिवसेनेचा चेहरा असताना त्यांनी हे डिक्लेअर केलेला आहे. तर कुठेतरी ती एक स्ट्रॅटेजी आहे का की जो आहे तो चेहरा चालवणं जेणेकरून पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला मात देता येईल? विरोधकांच्या बद्दल किंवा कोणाबद्दल भाष्य करणं एवढा मी मोठा नेता नाहीये किंवा कार्यकर्ता नाहीये. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आमचं जे मत आहे पक्षामध्ये आम्हाला लोकशाही आहे, प्रत्येक कार्यकर्त्याचं मत घेतलं जातं आणि त्यानंतर हा उमेदवार ठरवला जातो. तर आम्ही सर्व अधिकार हे आपांना देतो की आपांनी ठेवायचं, शीर्ष नेतृत्वाने ठेवायचं. आमचे जे एक कोर कमिटी आहे ती कोर कमिटी ठेवते आणि आजी माझे महापौर आहेत त्याच्यात आप्पा मानकर साहेब असतील, आमचे काशीनाथ दादा जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, आमचे अजून सर्वगण नेते मंडळी आहेत. त्याच्यामध्ये उमेश नाईक साहेब असतील, बबन शेठ नाईक असतील,
आज माझे पदाधिकारी असतील, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, बँकांचे अध्यक्ष, हे सर्व मिळून आम्ही मिटिंग होते आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं जातं. तर हा इतिहास आहे. 2009चा आपण उमेदवार आम्ही 12 दिवसामध्ये डिक्लेअर करून निवडून आणलेला आहे. तर अशक्य असं काहीच नाही. आणि आता काय जनता बघा, जनतेला जे पाहिजे आहे ते सर्व देण्याची ताकद आणि ते राष्ट्रीय किंवा महाराष्ट्रातून मिळवण्याची ताकद आपण दाखवून दिलेली आहे. पुन्हा एकदा आपण आपलं वर्चस्व विधानसभेमध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. जेव्हा मुख्यमंत्री महोदय सांगतात की शिकायत का मौका नाही मिलेगा, तर आम्ही सुद्धा लोकांना हे दाखवून दिलं का आमचं नेतृत्व हे काम करून घेते आणि आमचं इकडचं ग्राउंड लेवलचं जे कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे ते काम लोकांपर्यंत पोहोचवते. जेव्हा नितीन गडकरी सर आले होते तेव्हा आपण पाहिलं की बहुजन विकास आघाडीचे त्यांच्यासोबतही संबंध किती चांगले आहेत. त्यांनी एक निधी दिला, त्यानंतर कामही सुरू झालं जे एवढ्या वर्षात झालं नव्हतं. तर आता केंद्रामध्ये भाजपासोबत एवढे चांगले संबंध, राज्यामध्ये पण एवढे चांगले संबंध आहेत. तर जर अलायन्स करायचा विषय आलाच तर काय वाटतं की शिवसेना की बीजेपी? सर्व अधिकार शीर्ष नेतृत्व, आम्ही त्याच्याबद्दल काही लक्ष करू शकत नाही आणि वेळ आल्यावर आम्ही नक्की ते डिक्लेअर करू. युवा नेता म्हणून आज युवा दिन तर आहेच, पण युवा नेता म्हणून आजचा युवा हा पर्यटन असू दे किंवा जे विविध विषय आहेत म्हणजे रस्ता, गटर, मीटर ह्याच्या व्यतिरिक्त असे भरपूर विषय आहेत जे युवकांना आज हवे आहेत. तर तुमचं जे युवा नेतृत्व आहे ते पुढील वाटचालीसाठी कसं सज्ज आहे? कारण विविध विषय घ्यायचे आहेत, मग ते पर्यटन झालं किंवा प्रदूषण झालं, मग त्यासाठी आता युवा नेतृत्व कसं असणार आहे? आरोग्याच्या दृष्टीने आम्ही अनेक निर्णय घेत असतो. त्याच्यात आता आमची वसई शहर महानगरपालिकेची मॅरेथॉन झाली, तसंच क्रीडा, आरोग्य, कला क्रीडा महोत्सव झाला आणि आता येत्या फेब्रुवारी महिन्यात 3रा रविवार म्हणजे मला वाटते फेब्रुवारीचा 3रा रविवार जो असतो ती आपली विराट दौड असते. 18 फेब्रुवारीला आपण यशवंतनगर अमेर क्लासिक क्लब आणि विराट फाउंडेशन, यंगस्टर ट्रस्ट व सहयोगी संस्था, त्याच्यातून श्री साईनाथ मंदिर ट्रस्ट पासून विविध बचत गट, विविध मित्रमंडळ, विराट पश्चिम येथील, विराट पूर्व येथील, आगाशी पुणेमधील सर्व सहयोगी संस्था मिळून आपण विराट दौड गेली 12 वर्ष झाले करतोय. ती सुद्धा यावर्षी आपण करतोय आणि त्याला मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी, आपण पत्रकारांना आम्ही एंट्री मोफत ठेवू. 5K 10K अशी ही रन असणार आहे. राष्ट्रीय आपला एक जसा योगा दिवस आहे, राष्ट्रीय युवा दिन आहे, तसे एक क्रीडा दिन सुद्धा आहे. पण प्रत्येक वेळी क्रीडा दिन साजरा करता येत नाही, पण वर्षातून एकदा आपण ही मॅरेथॉन ठेवतो. जशी ती जी आहे ती महापालिकेची आहे, आपली ही सहयोगी संस्था आणि ट्रस्ट, यंगस्टर ट्रस्ट, इतर सहयोगी संस्था यांची अशी आहे. त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. नंतर मार्च महिन्यामध्ये महिला दिन आहे. महिला दिनाच्या औचित्याने आपण एक चांगला महिलांसाठी सोहळा असतो, कमाल धमाल डान्स शो असतो, ज्याच्यामध्ये महिलांना आपण आकर्षक बक्षिसं देतो. वर्षभराच्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. आमचे युवा आमदार सतीश ठाकूर हे आम्हाला सतत मार्गदर्शन करत असत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 12-15 वर्ष आम्ही सर्व युवक एक चांगली फळी बनून तयार झालेलो. तर नक्की तुम्हाला पुढे युवकांचा करिश्मा दिसेल. लोकसभेमध्ये आमचे जे कोणी खासदार असतील पालघर जिल्ह्याचे ते आमचे असतील हे मी ठामपणे तुमच्यासमोर व्यक्त करतो. जय बहुजन विकास, जय महाराष्ट्र. एक शेवटचा प्रश्न, बहुजन विकास आघाडी जो कोणी उमेदवार उभा करेल, प्रत्येक पक्षाला भीती असणार, कारण गेल्या अनेक वर्षांपासून एक कॅप्टन ऑफ द शिप जे म्हणतात अप्पांनी नेतृत्व खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेले, म्हणून हा पक्ष जो आहे इतका एकनिष्ठ राहिलेला आहे. तर आता जी लोकांना कुठेतरी युवा चेहरा बघायची जी आहे ती आता इच्छा झालेली आहे, युवा नेतृत्व पाहिजे की पालघर जिल्ह्याने पुढे गेलं पाहिजे. तर काय वाटतं की कोण असा युवा चेहरा बनू शकतो बहुजन विकास आघाडीतून? जे क्षितिज दादा हे युवकांचं नेतृत्व आहे. आमची इच्छा आहे त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि लवकरच ते आपल्याला दिसेल. कारण उच्च विद्याविभूषित सर्वसामान्यांना आपलंसं करणारा असं हे आमचं क्षितिज दादा हे नेतृत्व आहे. आणि दादाकडे तुम्ही कधीही जा, त्याचा दरवाजा सर्वांसाठी उघडा असतो, तो तुम्हाला वेलकम करतो. आणि वेळोवेळी प्रत्येक माणसाची तेवढ्याच आपुलकीने तिथे विचारपूस केली जाते, प्रत्येकाला मान सन्मान दिला जातो. असं जेव्हा नेतृत्व तयार होते, पालघर जिल्ह्यात येणारा तुम्हाला काळ सांगेल कदाचित महाराष्ट्रातल्या, आमची इच्छा आहे का काही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्यांचं नाव असावं. आणि नक्की दादा ते सारखं आमचा अभिमान आहे.
आणि तो अभिमान आम्ही पुढे नेण्यासाठी जी ताकद लावावी लागेल ती आम्ही आमचे कार्यकर्ते नेहमीच करू. धन्यवाद दादा. तर आता हार्दिक दादाशी आपण बोललो, एक युवा नेतृत्व कसं असलं पाहिजे हे प्रत्येक वेळी त्यांना बघून आपल्याला पाहायला मिळतं की एक युवा नेतृत्व असलं पाहिजे तर असं जे अभ्यासू असेल, एक स्पष्ट व्यक्तिमत्व असेल त्याच्यामध्ये आणि त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. याचबरोबर एक मोठी गोष्ट अशी की महाराष्ट्रभरात आता जे आहे ते ताकदीने बहुजन विकास आघाडी लढणार आहे आणि स्वबळावर लढणार आहे. येणाऱ्या काळात आपण हे पाहणारच आहोत की पालघरमध्ये जी गेल्या अनेक वर्षांपासून इतकं जोरदार पद्धतीने काम करत बहुजन विकास आघाडी पुढे चालली आहे, यंदाच्या वेळेस लोकसभेमध्ये ते कशी बाजी मारतात. धन्यवाद. थँक्यू.